मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। बोल अजून भी देतोय टेप जागा वरतून भी देतोय हा येतो मार्केट मध्ये आला हो पैसे खायसाठी त्रास देत आहे ते बोला स्थानिक आधी यायला तर बोला तुमचं स्थानिक कार्यक्रम परत बोला म्हटलं कोणाला बोलवा पहिला पाहिजे काय आला गाडी बोला नाही तो त्या माणूस सकाळी पाहू सकाळी पाहू म्हणा सकाळी बाजार आहे ना येतील ना ते अडी येतील ना अडी सकाळी या गाड्याची सकाळ 2 नंबरचे लाईट बिल पाहिजे होता अडी लवकर लाईट दे रे विकास लाईट दे खाले विकास कुठे गेलं ते बॅटरी टॉस मारतो एका चालू आहे ना पुरा पुरा कसा आहे ना रे बस नेहमीप्रमाणे काम आटोपल्यानंतर मी जेवणात जात होतो घरी। त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स बांधले होते त्या गड्ड्यामध्ये नेहमी तिथं पडलो। छातीला खूप मार बसलेला आहे, जखमा आल्या। याबाबत तुम्हाला काय वाटतं कोणाची चुकी आहे? त्यांनी कंत्राटदाराने त्याचं हे करायला पाहिजे होतं, सुरक्षा करायला पाहिजे होती। सुरक्षा काही नव्हती, अंधार होतं। मी नेहमीप्रमाणे त्या रस्त्याने जाऊ येऊ करत होतो, त्यांनी गड्डा केल्यानंतर काही सुरक्षा नव्हती। मोटरसायकल सहित पडले का तुम्ही? मोटरसायकल सुद्धा पडलो गड्ड्यात। जवळजवळ 6 फुटाचा गड्डा आहे, 7 फुटाचा 8 फुटाला जवळजवळ 4-5 गड्डे आहेत। आजूबाजूला काही लावलेलं नव्हतं? आजूबाजूला काहीच लावलेलं नाही सुरक्षेसाठी। लाईट पण नव्हता, अंधार होते तिथं। नेहमीप्रमाणे आलो तिकडनं दुकानातून। तुम्ही पडले की गाडी पडली तुमच्या अंगावर? नाही, गाडी पडली, अंगावर नाही पडली। मी बाजूला होऊन गेलो, पण छातीला खूप मार बसलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर उपबाजार सौदा येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे आणि हे कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी 8 ते 10 फूट खोलीचे गड्डे तिथे खोदलेले आहे। त्या गड्ड्यामध्ये आज श्री जगन शेठ नेमाळे हे वाहनासहित पडून त्यांचा अपघात झाला आहे। सदर कॉम्प्लेक्सची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना आणि आधीच उपबाजार समितीमध्ये जागेची कमी असताना हे कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे। हे जी कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे ही शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठीची जागा असते आणि ही जागा जी आहे ही कॉम्प्लेक्समुळे कमी होणार आहे। कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना हे कॉम्प्लेक्सचं जे बांधकाम होत आहे हे त्वरित थांबवण्यात यावे। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।